भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा नामरूपी जळले चित्त नामरूपी जळले चित्त त्याचा दास मी अंकित अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीका यदा तु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु कृपया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते शिवंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा श्री गणेश जयंती उत्सव सोहळा श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज जयंती श्री संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष अर्थात 750वा जन्मोत्सव व श्री संत नामदेव महाराज यांचा 675वा समाधी सोहळा या निमित्ताने या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। तसं खरं म्हणजे गेल्या 3 वर्षापासून सुरू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाचं यावर्षीचं हे 4थं वर्ष आहे। हरिभक्तीपरायण वैकुंठवासी सद्गुरू नाना महाराज पाटील दहिवलीकर यांच्या आशीर्वादाने व माझे परमस्नेही परम आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य श्री ज्ञानेश्वर चंद्रसेन पाटील अर्थात उर्फ आप्पा आहे ना यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव या ठिकाणी सुरू आहे। व्यासपीठाचं नेतृत्वसुद्धा पूजनीय महाराजांकडेच आहे आणि आमचे मोरे महाराज यांनी या ठिकाणी येण्याचा अत्यंत आग्रह केला। आमचे हरी महाराज यांचासुद्धा यासाठी फोन आला आणि यांच्या आग्रहामुळे आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे। भगवत कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने व आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने हा उत्सव या ठिकाणी 4 वर्षापासून सुरू आहे। अत्यंत सुंदर उत्सव आहे। आप्पा खरं म्हणजे उत्सव असाच असला पाहिजे, केला तर तो प्रेमाने केला पाहिजे। मला असं वाटतं की ही सगळी व्यवस्था करण्यासाठी या फक्त कपड्याची किंवा मंडपाची हीच व्यवस्था असली पाहिजे असं नाही। उत्सव हा मन ओतून केला पाहिजे।
मला असं वाटते तुम्ही हा उत्सव जो करताय ना तो मनातून करताय आणि म्हणून तर इतका सुंदर मंडप दिलेला आहे. महिलांना जाण्यासाठी एक स्वतंत्र मार्ग आहे नाही का, स्वतंत्र मार्ग आहे महिलांना जाण्यासाठी. हो, त्या मार्गाने बिचारे आपापल्या ठिकाणी जाऊन बसतात नाही का. त्यांचा तसा स्वतंत्रच मार्ग आहे महाराज. आता तुम्हाला काय भेटते मला माहीत नाही, पण त्यांना बरोबर महिन्याला 1500 रुपये भेटतात. आवाज येतो ना सगळ्यांना? हो. हां, थोडं मोर का जरा जवळ न मला. महिन्याला 1500 रुपये भेटत आहेत. लाडक्या बहिणी आहेत बिचाऱ्या. एका लाडक्या बहिणीला आम्ही विचारलं, ताई काय करता तुम्ही 1500 रुपयाचं? म्हटले मग महाराज 1500 रुपयाचं काय करताय म्हणजे? एक माणूस ठेवला म्हणे 500 रुपये महिन्याने. बापरे, काय करतो काम तो? भांडे घासायचं काम आहे म्हणजे त्याच्याकडे. घासतो स्वच्छ? म्हटले मग स्वच्छ घासतो म्हणे महाराज. थोडंसं खरकट राहिलं ना तर किती शिव्या दिला तरी खाली मान घालून सहन करतो म्हणे. बापरे, हा माणूस आणलाय कुठून? आणला कसला म्हणे? घरचा होता तोच ठेवला. आणि अशी एक महाराज स्वतंत्र व्यवस्था. आणि ही व्यवस्था कधी बनते? ही व्यवस्था योग्य मार्गदर्शक असला म्हणजे होत असते. म्हणून मी प्रथमतः आपल्या सगळ्यांचं अत्यंत मनापासून बरं, तुम्ही म्हणा महाराज लोक असंच बोलत असतात, तसं नाही, मनापासून स्वागत करतो की अत्यंत सुंदर हा उत्सव तुम्ही करताय. अत्यंत सुंदर करताय. काय झुंबरं लावलेत नाही का, काय मंडप नाही का, काय नाही का हे पोस्टर, काय डोंगर. नाही म्हणायचं मला, म्हणजे ते जाऊ द्या तिकडे. पण हे मात्र त्या पद्धतीने अत्यंत सुंदर असा उत्सव आपण या ठिकाणी करत आहात. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने हा उत्सव चालू आहे. आपांच्या मार्गदर्शनाखाली आहे. आपला वेगळा परिचय देण्याची गरजच नाही. खरं सांगतो तुम्हाला, हे तुमचं गाव असून सुद्धा तुमच्यावर प्रेम करते हाच तुमचा परिचय. लक्षात महाराज महाराष्ट्र प्रेम करतो, महाराष्ट्र प्रेम करतो, महाराष्ट्र मानतो. पण गावातल्या लोकांना जर विचारलं नाही या महाराजचं नाव, गाव घर कुठे आहे तर सांगत नाहीत गावातले लोकसुद्धा. अशी परिस्थिती आहे. हे गाव आपल्यावर प्रेम करते, यापेक्षा वेगळा परिचय देण्याची काय गरज आहे तुमची? हाच तुमचा खरा परिचय आप्पा. आणि आप्पा यांची परंपरा आहे. त्यांचे वडील हे लोहिया महाराजांच्या सोबत होते. लोहिया महाराज हे बंकट स्वामींचे शिष्य, गुरुजींचे शिष्य, असंच ना? अशी परंपरा आहे. म्हणजे आमची दोघांची परंपरा एक आहे, लक्षात ठेवा. त्यांची परंपरासुद्धा बंकट स्वामींची परंपरा आहे. फळाची तर आहेच, पण माझीसुद्धा बंकट स्वामींचीच परंपरा आहे. अशा अर्थाने आप्पांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्सव चांगला चालू आहे. किती सुंदर टाळकरी आहेत नाही का, सुंदर टाळकरी आहेत. गायक चांगले आहेत. हे तुम्ही गावातलेच आहे का रे? सगळे गावात, सर्वजण गावातले. हो, चांगलं आहे. हां, तू पण याच गावचा आहे? तब्येत बरी आहे ना? धोतर ना, वा रे वा, चांगलं आहे धोतर, शोभते बरं का तुला. वा रे वा. तुला मामा आहे का रे? मामाला पोरगी आहे का? नाही अरे तुला विचारतो म्हणजे मला पोरगी आहे मामाला? नाही, मग धोतर सोडू नको. हां, मग काही खरं नाही बाबू. हां, आता धोतर सोडू नको. हां, हा विनोद हा गूढ म्हणून मी वापरत असलो तरी मला सिद्धांत आपल्यासमोर ठेवायचा. मला आनंद वाटला बरं का महाराज. मी थकून आलोत पण आनंदी झालो. काय उत्सव केला तुम्ही. घोड्यावर बसवलो तुम्ही आम्हाला. होता का तुमच्या लग्नात घोडा? होता ना? काय होतं मग? सायकल. ते गाडी बैल असेल ना? गाडी बैल असेल ना? गाडी बैल. बैल कसे पांढरे होते का ढवळे? नाही, कसे होते खरं? कसे होते? अरे मला सांगा तुम्ही. विचारतो मला. बैल कसे होते? बैल पांढरे होते. बरोबर. किती वर्ष झाले लग्नाला? हो सुद्धा.
किती वर्ष झाले लग्नाला तुमच्या? 30 वर्ष झाले, जास्त झाले असतील. हो. बैल कसे होते? काळे पांढरे. बरोबर. कालचा अभंग कोणचा होता कीर्तनाचा? ये वय बात. बैल कसे होते? बैल माहीत आहे, कालचा अभंग माहीत नाही. बरं जाऊ द्या, एक आणखी विचारतो, तुम्ही मला खरं उत्तर द्या. लग्नात बैल 2 असतात का 3 असतात चोपदार? बैल 2 असतात लग्नात का 3 असतात म्हटलं? 3. हे खरं मान्य केलं बरं काय. आणि एकच बैल असतो. तो कुठं आहे? तो एक बैल कुठं आहे तो आता? मला इथं आल्यानंतरचा आनंद म्हणून खरं म्हणजे आहे. मी अभंगाकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे. सज्जनानो, वा. जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट, आवाज द्या थोडा, जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा आणि खरा भाग्यवान कोण याबद्दलचा विचार प्रतिपादन करणारा अभंग आहे. विठ्ठल अभंगावर आपण आपल्या संकल्पित वेळामध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. भाग असा आहे, चिंतनाचा भाग असा आहे की समाजामध्ये एक वर्ग असा आहे, बरोबर गडबड करू नका, एक तर शांतपणे उभं राहायचं. समाजामध्ये एक वर्ग असा आहे की तो प्रारब्धवादी आहे, दैववादी आहे. आणि समाजामध्ये एक वर्ग असा आहे की तो प्रयत्नवादी आहे, तो फक्त प्रयत्न मानतो, दैव मानत नाही. एक वर्ग असा आहे की तो दैव मानतो, प्रयत्न मानत नाही. दैवाने जे होईल ते होईल असं म्हणत असतो. आणि दैवाने काय होत असतं? दैवाने काही होत नाही, माणसाला प्रयत्नच करावे लागतात, असा एक वर्ग आहे. मला असं वाटतं की हे दोन्ही वर्ग महत्त्वाचेच आहेत. या दोन्ही वर्गाबद्दलचा विचार संत वाङ्मयामध्ये आलेला आहे. प्रयत्नवादी जो वर्ग आहे ना, त्याचाही विचार आहे. प्रयत्न माणसाने केले पाहिजेत. प्रयत्नाने काय होणार नाही. एकतर अतिशोक्ती अलंकार सांगितला जातो, प्रयत्ने वाळूचे आणि कनरगडिता तेलही गडी, असं आपल्याला शाळेत शिकवल्या गेलं की वाळूचं सुद्धा तेल गळू शकते प्रयत्न केला तर. प्रयत्नाने काय होणार नाही. महाराजांनी त्याच्यासाठी एक उदाहरण दिलं, अत्यंत महत्त्वाचं आणि सुंदर उदाहरण आहे. महाराज असं म्हणतात, तुम्ही दगडी मंदिर बांधताय आता, त्यासाठी सुद्धा मला तुमचं मनापासून स्वागत करायचं आहे बरं का. मंदिराचा जीर्णोद्धार करताय आपण आणि पुढे 1000 वर्षे हे या पिढीच्या स्मरणात राहील असं तुम्ही मंदिर बांधताय. मंदिराचा जीर्णोद्धार अत्यंत महत्त्वाचा असतो. माझ्या दादांनो, माझ्या जगद्गुरू तुकोबारायाने, थोडा आवाज थोडा असा शिट्टीने खुल्ला करा थोडा. जगद्गुरू तुकोबारायांनी आपल्या चरित्रामध्ये सांगितलं, त्यांचा जवळजवळ 42 कडव्याचा एक अभंग आहे, त्याच्यामध्ये सबंध चरित्र महाराजांनी आपलं सांगितलं. त्यामध्ये हे एक प्रमाण आहे, काय काय केलं हो महाराज आपल्या जीवनामध्ये, तुम्ही कसं कसं जगलात हो महाराज, तुम्ही कसं कसं इकडे परमार्थामध्ये आला हो महाराज तुम्ही. महाराजांनी हे सगळं सांगत असताना कसं आलो हेही सांगितलं आणि परमार्थामध्ये मी काय केलं हेही सांगितलं. पुढे गाते त्याचे धरावे ध्रुवपद, हे करत करत मी इकडे आलो, मी कीर्तन करायला लागलो, पण मी काय केलंय हे सांगत असताना महाराजांनी सांगितलं, देवाचे देऊळ होते जे भंगले आणि चित्ताशी आले करावे ते. ज्ञानोबारायांच्या मंदिराचा गाभारासुद्धा माझ्या तुकोबारायाने बांधला. देहूचं परंपरेने विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराचा गाभारासुद्धा तुकोबारायाने बांधला. गरिबी असून बांधलाय, व्यवस्था नसून बांधलाय. अशा अर्थाने देवाचे देऊळ होते जे भंगले असं जर महाराज म्हणत असतील तर नवीन मंदिराची उभारणी केल्यापेक्षा जीर्ण मंदिराचा उद्धार करणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की ते तुम्ही करताय. सज्जनानो, आम्ही कुठून तरी हे प्रेरणा घेतली, हे देहूवरूनच आम्हाला प्रेरणा भेटली आणि गेल्या 11-12 पासून 1911 नाही 2011 पासून तर आतापर्यंत 450 मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं सौभाग्य आम्हाला प्राप्त झालं.
450 आमच्या परिसरामध्ये. असो, म्हणून तुमचं स्वागत. विचार असा आहे, एखादं शिसं ओतलेलं मंदिर असू द्या, दगडाचं मंदिर बांधलेलं असू द्या, आणि त्या मंदिरावर तुम्ही वरच्या भागामध्ये पहा, तुम्हाला एखादं हिरव्यागार पिंपळाचं झाड दिसल्याशिवाय राहत नाही. मंदिराच्या शिखरावर एखादं हिरवं झाड तुम्हाला दिसते. अरे हिरवेपणा तर हा पाण्याचाच असतो ना, पाण्याचाच असतो. सुदृढपणा हा खाण्याचाच असतो ना, नाही का? आणि हा जर हिरवेपणा पाण्याचा असेल आणि पाण्याशिवाय जर हिरवेपणा टिकत नसेल तर, आणि मुळ्याशिवाय जर पाणी भेटत नसेल तर, त्या पिंपळाच्या मुळ्याचा तुम्ही विचार करा. त्या काय दगडाच्या असतात का? त्या काय लोखंडाच्या असतात का? त्या काय लाकडाच्या असतात का? त्या अत्यंत कवड्या असतात. आणि कवड्या मुळ्यासुद्धा त्या दगडाला फोडून, त्या शिशाला फोडून धीरे 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 पाण्याचा शोध घेतात आणि पाण्यापर्यंत जात आहेत. आणि म्हणूनच ते झाडं हिरवी असतात. प्रयत्नाने अत्यंत कवड्या मुळ्या जर पाण्यापर्यंत जात असतील तर महाराज म्हणतात, तुम्ही जर प्रयत्न केले तर काय होणार नाही. ओले मुळ भेदी ओले मूळ भेदी खडकाची अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. काय होणार नाही अभ्यासाने काय होणार नाही, म्हणजे प्रयत्नाने काय होणार नाही. दुसरं एक उदाहरण महाराजांनी असं दिलं आहे की मला असं वाटतं की आता मोटरी आला पाणी काढण्यासाठी. पहिले मोठा होत्या, तुम्ही पाहिले असेल काका मोठ, नाही का? तुम्ही नाही पाहिली मोठ? हो, तुम्ही पाहिले का रे मोठ? लोखंडाची असते. कशाची? लोखंडाची. कशाची? लाकडाची, दगडाची. बरं चला, यांना माहीतच नाही काही. अर्थात मोठ हे कातड्याची असते, विहिरीतून पाणी काढण्यासाठी असते. तुम्ही पाहिलं असेल, आपण पाहिलं असेल मोठा. आणि बघा तुम्ही, त्याला 2 दोर असतात बरं का, 2 दोर असतात. एक असा वरून येणारा दोर असतो चाकावरून, एक खालून येणारा दोर असतो. वरून जो चाकावरून येतो ना त्याला काय म्हणतात? नाळा म्हणतात. आणि खालून जो घासत येतो ना त्याला सौंदर म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? सौंदर. आमच्याकडे संदूर म्हणतात त्याला. समजून घ्या, संदूर म्हणतात. तो खालचा दोर आहे ना, तो दगडाला घासत येतो. जो दगडाला घासत येणारा दोर आहे ना, तो सुताचा असतो आणि दगडाचा असतो. आता दगड कठोर आहे का सूत कोठर आहे? कडक आहे. दगड कठोर आहे, पण तो सूत सारखा अभ्यास करतो, सारखा येत जात राहतो तो संदूर. आणि त्या प्रयत्नाने त्या दगडाला सुद्धा तो चिरा पाडतो ना. दगडाला सुद्धा चिरा पाडतो. महाराज सांगतायत दगडाला सुद्धा चिरा पाडतो. याचा अर्थ असा आहे की अभ्यासाने काय होणार नाही. कारण अभ्यास
माऊलीच्या ओव्या सांगू का? सांगू? अरे विषकी आहारी पडे, समुद्री पाय वाट जोडे, एकी वाक ब्रह्म थोकडे अभ्यासी केले, म्हणून अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही. अभ्यासाने काय होणार नाही? समुद्रावरून सुद्धा तुम्हाला चालता येईल. अभ्यासाने काय होणार नाही? अभ्यासाने सगळंच काही होऊ शकते महाराज. व्याघ्र सर्प प्रांजळे केली की व्याघ्र आणि साप सुद्धा तुमच्याजवळ राहू शकतायत, पण त्याचा अभ्यास महत्त्वाचा आहे. अभ्यास. विषकी आहारी पडे, विष सुद्धा माणसाला पचायला लागते. विषाला सुद्धा पचवणारी माणसं दिसतात. त्याचा अर्थ त्यांचा अभ्यास आहे. अभ्यास आहे. अभ्यास असतो बरं का. हो, एखाद्या माणसाला तंबाखूसुद्धा पचत नाही महाराज, चक्कर येतो नाही का. आणि काही काही माणसं अजिबात समजू देत नाहीत. लक्षात ठेवा. अभ्यास अभ्यास हा अभ्यास आहे. हा अभ्यास आहे. कारण अभ्यास तुका म्हणे. मी माझं उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्हाला असं वाटत असेल पण हे खरं आहे बरं का. मी 7वा वर्ग नापास आहे भाऊ, सरपंच. 7वा वर्ग नापास बरं का, तुम्हाला सगळ्यांना सांगतो. 7वा बरं का भाऊ, 7वा वर्ग नापास आहे मी. आम्ही इंग्रजी पेपरवर सुद्धा मराठीत नाव टाकायचो. आम्हाला आजही इंग्रजी येत नाही, नाही का. इंग्रजी आलीच नाही आम्हाला. आणि आम्ही इंग्रजीचा पेपर मात्र सोडवायचो. तो कसा सोडवायचो माहीत आहे तुम्हाला? वरचे इंग्रजीचे प्रश्न आहेत ना, तेच उत्तराच्या जागेत लिहून टाकायचो. हे खरं आहे बरं का सगळं. हे खरं आहे सगळं. हो. आणि माझ्या मित्राला मी सांगितलं गड्या, माझं मार्कलिस्ट घेऊन येतो तू, आणि माझ्या आईला काही वाचता येत नाही, फक्त तू नापास झालो असं काही सांगू नको. म्हणजे काय सांगू म्हणे. मग नापास झाल्यावर माझे किती विषय गेले हे जर सांगायचं असेल ना, तर एक विषय जर गेला असेल तर ज्ञानोबा म्हणजो, आणि दुसरा गेला असेल तर तुकोबा म्हणजो, तिसरा गेला तर नाथ महाराजचं नाव घ्यायचं, चौथा गेला तर नामदेव महाराजांचं नाव घ्यायचं. मी असं समजेल जेवढ्या संतांची नावं तेवढे विषय गेले आपले. आणि म्हणून तो आला, तो ज्ञानोबा तुकाराम नाही म्हटला, तो काय म्हटला माहीत आहे? पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. तुमच्या काही लक्षात आलं का नाही? म्हणजे आमच्या उन्यावर आहे. तुम्ही हसताय म्हणजे. 7वा वर्ग नापास. आम्हाला एक मॅडम होत्या, खूप मारायच्या मला. खरंच मारायच्या, खूप मारायच्या. आणि त्या म्हणायच्या, तू बाबा पारमार्थिक आहे, तुला ते हरिपाठच घेत राहतो तू तिकडे जाणं मरणं तिकडे आळंदीला, तू इकडे कशाला येतो. खरंच म्हणायच्या. आणि त्या ऐकून आम्ही शेगावला गेलो, आळंदीला गेलो. नंतर 108 पारायणं केले ज्ञानेश्वरीचे, काही शिक्षण घेतलं. आणि मग आमच्या मॅडमचा निरोप समारंभ होता. पहा, निरोप समारंभ म्हणजे त्यांना रिटायरमेंट. आणि सगळे विद्यार्थी आमचे एकत्र झाले. आम्हीसुद्धा त्याच्यात होतो धोत्रावर. आणि माझं भाषण होतं. असं भाषण केलं बघा, असे श्लोक म्हणायचो. आमच्या मॅडम अशा बाजूनं बसल्या होत्या. आणि त्यांच्याकडे पाहून मला बोलता येत नव्हतं, कारण त्यांचे डोळे पाजरत होते माझ्याकडे पाहून, कारण त्या माझ्या शिक्षका होत्या. त्यांना विचारलं, तुमच्या जीवनातला सगळ्यात मोठा आनंद कोणचा आहे? त्यांनी सांगितलं, खरं सांगू का, माझा पोरगा श्रीमंत आहे हा माझा आनंद नाही, पण मी ज्याला मारलं आहे, जो 7वी नापास आहे, असा माझा एक विद्यार्थी महाराष्ट्राच्या समोर उभा आहे, याच्यापेक्षा माझा दुसरा कोणता आनंद असू शकतो. आणि मी त्यावेळेला बोललो होतो, खरं म्हणजे ते कीर्तनात नाही, पण त्यावेळेला मी म्हटलं होतं, हमें और जीने की चाहत न होती अगर तुम न होते. तुम्ही लक्षात ठेवा. मला असं वाटतं की याचा वापर आपण वेगळा करतो, पण प्रत्येक शब्दाचा वापर जर तुम्ही पंढरपूरसाठी केला ना, तर हे शब्दसुद्धा तुम्हाला पंढरपूरपर्यंत घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. नक्की घेतील. हमें और जीने की, हे सगळे प्रतिमा पहा, हे सगळे फोटो पहा, यांच्याकडे पाहून म्हणा ना, हमें और जीने की चाहत होती अगर तुम न होते. तुमच्या मायबापाचे फोटो समोर ठेवून म्हणा ना, त्यांच्याशिवाय कोण होतं महाराज आपल्याला. आणि म्हणून सज्जनानो, मला हे सांगू द्या की मी 7वी नापास आहे, 7वी नापास, तरीसुद्धा आज महाराष्ट्राच्या समोर उभा आहे. हे सगळे उपकार जर कोणाचे असतील तर हे जोग महाराजांचे उपकार आहेत. लक्षात.
आणि 7वी नापास, 4थी नापास, 3री नापास, 10वी नापास असे कीर्तनकार तुमच्या समोर कीर्तन करतात. याचं कारण काय? कारण अभ्यास तुका असाध्य असणारी गोष्ट सुद्धा माणसाला साध्य होऊ शकते अभ्यास करत असाल तर, प्रयत्न करत असाल तर. काय होणार नाही महाराज प्रयत्नाने, काय होणार नाही प्रयत्नाने, काहीही होऊ शकते. पण प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे आहेत, माणसाने माणसाच्या जीवनामध्ये केलेच पाहिजेत. आता हे पोरं आहेत, यांनी अभ्यास केला पाहिजे. अभ्यास केल्यानंतर काय होणार नाही, ठरवाच की आपल्याला कलेक्टर व्हायचं आहे. हा अभ्यास तुम्हाला तिथपर्यंत नेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. ठरवाच. हो, तुला काय व्हायचं आहे रे? हा काय काय व्हायचं? IPS व्हायचंय त्याला. किती टक्के आहेत? किती टक्के आहेत तुला आता? हा अरे कितवीला आहे तू आता? किती टक्के मार्क पडले का? परीक्षाच नाही. IPS मला IPS त्याला बनवायचं होतं, तूच म्हटलं IPS. त्याला IPS, त्याला पोलीस आहे ना. काय बनायचं तुला? तुलाही IPS बनायचं आहे. 2 IPS एकाच गावात. म्हणजे आमचं काय तिकडे उलंगलं सगळं. कारण अभ्यास तुका म्हणे. खरं सांगा, आपण त्यावेळेला अभ्यास केला नाही, नुकसान झालं का नाही? आपण त्यावेळेला शाळेत गेलो नाही, नुकसान झालं का नाही? आपण त्यावेळेला मायबापाचं ऐकलं नाही, नुकसान झालं का नाही? आपल्याला शाळेपेक्षा शेतीत जास्त आवडायची, नुकसान झालं का नाही? बाप शिकवायला तयार असून सुद्धा आपण शिकलो नाही, नुकसान झालं का नाही? ऐकलं असतं आणि अभ्यास केला असता महाराज तर आहे त्याच्यापेक्षा आपण आणखी कुठंतरी असतो. लक्षात ठेवा, अभ्यासाने काय होणार नाही, अभ्यासाने काहीही होऊ शकतं. इथपर्यंत आपण आलो. याला प्रयत्नवाद असं म्हणतात. आता पुढचा वाद मी तुम्हाला सांगतो की जो दैववाद आहे. दैववादी माणसं असं आपल्याला विचारतील की बाबा रे, तुम्ही फक्त प्रयत्न मानणारे आहात, फक्त प्रयत्न करणारे आहात, दैव मानत नाही तुम्ही भाग्य मानत नाही. पण सांगा ना, असा कोणचा माणूस आहे समाजामध्ये की ज्याला श्रीमंत होण्याची इच्छा नाही? श्रीमंत होण्याची सगळ्यांचीच इच्छा असून, त्याच्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न असून सुद्धा सगळेच माणसं श्रीमंत का होत नाहीत? सांगा ना, असा कोणचा माणूस आहे की ज्याला निरोगी राहण्याची इच्छा नाही? सगळ्यांचीच इच्छा निरोगी राहण्याची असून सुद्धा तुमच्याजवळ रोग आल्याशिवाय राहत नाही. प्रयत्नाने रोग का जात नाही आणि प्रयत्नाने गरिबी का जात नाही? प्रयत्न करताय ना तुम्ही, मग प्रयत्न तुम्ही तुमची गरिबी जाण्यासाठी करा ना. मग करताय प्रयत्न तरी सुद्धा गरिबी जात नाही, करताय प्रयत्न तरी सुद्धा रोग जात नाही. याला काय उत्तर आहे तुमच्याजवळ? माऊलीने सुद्धा विचारे, रोग काही रोगिया, आवडे दारिद्र्य दरिद्रिया, परी भोगण्याची बडिया दृष्टीजेने. रोग आवडत नाही तरी सुद्धा होतो, गरिबी आवडत नाही तरी सुद्धा येते. याचं कारण प्रारब्ध मानलं पाहिजे. कितीही व्यवसाय करून यश येत नाही ना, प्रयत्न नाहीत तुमच्या व्यवसायासाठी, प्रयत्न आहेत व्यवसायासाठी तरी सुद्धा यश येत नाही. प्रारब्ध मानलं पाहिजे. आणि थोडासा व्यवसाय चालू केला तरी यश आल्याशिवाय राहत नाही, प्रारब्ध मानलं पाहिजे. किती दिवस याटो चालवून शेवटपर्यंत याटो चालवावं लागतंय असं एखाद्याचं प्रारब्ध असते. आणि जो एखादा याटो चालवण्यासाठी जाते आणि मुख्यमंत्री होते असंही एखाद्याचं प्रारब्ध असते. प्रारब्ध आहे. इथं प्रारब्ध मानलं नाही पाहिजे, मानलंच पाहिजे. सगळं प्रयत्नाने होत नसते महाराज. व्यवसाय निमित्त आहे फक्त. व्यवसाय निमित्त फळ देते
निमित्त आहे व्यवसाय, संचित माणसाला फळ देत असते. छोटासा काही लोकांचा व्यवसाय असतो. काही ते एक पाथर्डीला तो वडे विकणारा माणूस आहे, वडे विकणारा. त्याचे प्लॉट किती आहेत त्यालाच माहीत नाही, विकतो वडे फक्त. त्याचा अर्थ असा आहे, व्यवसाय निमित्त आहे, संचित फळ देते. ते संचित जमा करणं हे प्रयत्नाचंच काम आहे. चांगले प्रयत्नच संचित जमा करत असते. पण मला असं वाटते की खऱ्या अर्थाने आपल्याला बऱ्याचदा फळ भेटते ना, ते संचितामुळे भेटते. एक प्रसंग सांगतो गड्या, तुम्ही अत्यंत प्रेमाने ऐकताय. वारकरी संप्रदायामध्ये असे अनेक लोक झाले की त्यांनी खूप अभ्यास केला. महाराज खूप अभ्यास केला, बरोबर आहे. 12-12, 15-15, 20-20 वर्ष आळंदीला राहून अभ्यास केला. ज्ञानेश्वरी पाठ केली, गाथा पाठ केला, भागवत पाठ केलं, प्रस्तांतरे झाले, व्याकरणाचा वेदांताचा अभ्यास केला. पण प्रारब्धाने साथ नाही दिले महाराज. ज्यांनी एवढं मोठं सगळं करून प्रारब्धाने दैवाने साथ नाही दिली, ज्यांनी काहीच केलं नाही महाराज, त्यांचं दैव काय बलवत्तर आहे. काहीच केलं नाही, काहीच नाही, कुठंच नाही. पण दैव इतक्या जोरात आहे बघा, दैव इतक्या जोरात आहे की दैव इतकं पडते आणि त्याच्या पाठीमागं माणसंही पडतात. म्हणून दैव हे अत्यंत महत्त्वाचं आहे. एक प्रसंग सांगतो आप्पा बरं का. मला वाटते त्याची गोष्ट असेल. आमच्याकडे त्यावेळेला आंबेशिटर गाडी होती आणि एका ठिकाणी आम्ही थांबल्यानंतर एका शेतात एक आऊत चालू होतं. तुमच्याकडे काय वखर म्हणतात का आऊत म्हणतात? आऊत चालू होतं. उन्हाळ्याचे दिवस होते. ते आऊत असं धीरे धीरे इकडे येत होतं. असं कसं तरी धोतर नेसलेला, अंगामध्ये बंडी घातलेला आणि टापर बांधलेला, असं बांधलेला एक युग होता तिकून त्या आवताच्या पाठीमागं. आणि माझी नजर गेली, मला थोडं ओळखीसारखं वाटलं बरं का, घडलेलं ओळखीसारखं वाटलं. मी ते बांध उतरून आतमध्ये गेलो. ते आऊत जवळजवळ आलं. मी आवताच्या जवळ गेलो आणि मला ओळख पटली. मी आवाजच दिला, रामदास. तो एकदम चमकला आणि मग मला परिचय विचारला, आपण कोण आहात? अरे आपण नाही, तू कोण आहेस असं विचार. मी तुझा मित्र आहे का. आपण पाठाला होतो बरोबर पंढरपूरला. मी पाठीमागच्या रांगेत बसत होतो, तुला का पुढच्या रांगेत बसत होता रामदास. ते का भाष्याचा अनुवाद करत होता रामदास. अरे वा, आता काय करतो म्हटलं, हे करतो. शेती फार सुंदर होती, काळी कुळकुळी शेती होती. मी त्याला म्हटलेले का बरं झालं, शेती तरी चांगली आहे तुझी, शेती फार सुंदर आहे. तो म्हटले माझी नाही, मी रोजाना आहे म्हणे इथं. रोजाना होता महाराज तो तिथं. जवळजवळ 15 वर्ष आळंदी आणि पंढरपूरमध्ये अध्ययन केलेला. अरे रामदास काय म्हटलं. हा, डोळ्यामध्ये पाणी तरंगत होतं. आम्ही तसंच ते आऊत घेऊन उन्हाचं उभं राहिल्यापेक्षा आम्ही त्या आंब्याच्या झाडाखाली गेलो. तिथं विचारलेले का रामदास कसं रे म्हटले. हां. आणि घरी म्हटले आहे 2 मुलं, 1-2 मुली आहेत, 1 मुलगा आहे म्हणे. चाल आपण तुझ्या घरी जाऊ. म्हटले तुझं कीर्तन मार म्हटलं गोडी, आजच्या कीर्तनात मी तुझ्या घरी येणार. गेलो महाराज त्याच्या घरी. अक्षरशः त्याने अशा एवढ्याला खिडक्या बनवल्या होत्या घराला लावण्यासाठी. त्या जागेवर सडल्या महाराज, पण त्याला घर नाही बांधता आलं. असं घर थोडं कललेलं होतं, ठुण्याचं घर होतं. आणि समोर आम्ही तडवट टाकलं, रात्रभर चर्चा करत बसलो. आणि चर्चा करता करता सकाळ झाली. सौभाग्यवती होती बिचारी, जिजाबाईसारखीच होती. आणि हाचाच हा प्रपंच होता. 2 लहान लहान मुली आणि 1 मुलगा, असा त्याचा प्रपंच होता. खूप वाईट वाटलं महाराज. एवढा अभ्यास केल्यानंतर सुद्धा लोक आजही साधूला मानत नाहीत, फक्त कीर्तनकाराला मानतात. हे दुर्भाग्य आहे. मित्र त्यावेळेला समजतो की ज्यावेळेला तो संकटात काम करतो. मुलं त्यावेळेला समजतात की ज्यावेळेला आजारी बापाची सेवा करतायत. आणि शिष्य त्यावेळेला समजतात की ज्यावेळेला कीर्तनं बंद होतात. आणि म्हणून आम्ही सकाळी उठलो. मी आता सांगायला नाही पाहिजे, पण मुद्दाम सांगून जातो. मला ती सवय असल्यामुळे आमच्याजवळ सगळे पैसे त्यावेळेला 30,000 रुपये होते. सगळी इस्टेट आमची, सगळी टोटल इस्टेट 30,000 रुपये होते. मी सकाळी बँकेत गेलो, त्याच्या पोरीच्या नावाने सगळे पैसे टाकून दिले. म्हटलं झाले का, तुझं प्रारब्ध असं असलं तरी माझं प्रारब्ध मला बनवायचं आहे. मला देव एक दिवस दिल्याशिवाय राहणार नाही. विषय असा आहे सज्जनानो, प्रारब्ध हे मानावंच लागतं. हा विषय आहे. दैव हे मानावंच लागतं आणि मानलं पाहिजे. पक्षाला जसे 2 पंख असतात ना, तसे आपल्यालासुद्धा हे 2 पंख आहेत. एक प्रारब्धाचा आहे, एक प्रयत्नाचा आहे. एकच पंख जर हलवत गेला तर पक्षी उडू शकणार नाही. कधी हे तर कधी हे, असे पंख आपल्याला हलवावं लागतात.
त्यावेळेला पक्षी उडत असतो. याचा अर्थ असा आहे की जसे प्रयत्न महत्त्वाचे आहेत तसं दैवसुद्धा महत्त्वाचं आहे. विठ्ठला माझ्यासमोर माझ्या भगिनी आहेत. भगिनींनो, बऱ्याचदा असं घडते का नाही, माहेर श्रीमंत होते आणि सासर गरीब होते का नाही. कधी कधी सासर श्रीमंत होते तर माहेर गरीब होते का नाही. एखाद्या वेळेला आपण मुलीला श्रीमंती म्हणून देतो, ते नंतर गरीब होतात. एखाद्या वेळेला मुलीला आपण गरीबाच्या घरी देतो, ती श्रीमंत होते ना. असं होते. मुली कधी श्रीमंत होतात तर कधी गरीब होतात. पण मला असं वाटते, पहा, मुलगी कितीही श्रीमंत होऊ द्या महाराज, ते आपल्या गरीब भावाला विसरत नाही. बरोबर आहे ना माझं? नाही विसरत. बहीण कितीही श्रीमंत होऊ द्या तुम्ही, ती गरीब भावाला नाही विसरत महाराज. माझी आई, माझे मामा गरीब होते, मामाला बोलू नाही दिलं कधी. आहेत माझ्या भावाला बोलायचं नाही. हो, याचा अर्थ असा आहे, बहीण किती श्रीमंत होऊ द्या, ते आपल्या गरीब भावाला कधी विसरत नाही महाराज, नाही विसरत. पण लेकाचा भाऊ कधी श्रीमंत झाला ना, तर तू आपल्या गरीब बहिणीच्या दिवाळीची सुद्धा आठवण ठेवत नाही महाराज. तुम्ही आणखी विचारात घ्या. खरं सांगा, तुमची माय जोपर्यंत माहेरामध्ये जिवंत होती तोपर्यंत तुम्हाला माहेर कसं होतं? माहेर कसं होतं? माय नाही विचार करत महाराज मुलीच्या गरिबीचा आणि श्रीमंतीचा. माय तर गरिबीचा जास्त विचार करते. श्रीमंत मुलीकडे एखाद्या वेळेला दुर्लक्ष करेल, पण गरीब मुलीसाठी ती रात्र रात्र रडत असते. लक्षात ठेवा, जोपर्यंत माय जिवंत असेल ना तोपर्यंत माहेरातला आनंद फार वेगळा असतो. भाऊ त्या बहिणीला मानतो की ज्या बहिणीजवळ पैसे जास्त आहेत. तुमचा काय अनुभव आहे मला माहीत नाही. असाच असेल ना? थोड्याशा माना हलवा म्हणजे मला समजेल. त्या बहिणीची आठवण ठेवतो की ज्या बहिणीजवळ पैसे जास्त आहेत. भाऊजाई हो त्या नणंदची जास्त सोय करते की जिच्याजवळ गबाड जास्त आहे. भाऊजाई लवकर काढून देते की जे नणंद गरीब आहे. गरीब मुलीची पिशवी कधी माय रिकामी जाऊ देत नाही. लक्षात ठेवा. आज माहेराले जाण झाली झाली हो पहाट. आली आली डोया पुढे माझ्या माहेराची वाट. माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा. वाटेवरच्या दगडा तुले फुटली रे वाचा. आज माहेराले जाण झाली झाली हो पहाट. आली आली डोया पुढे माझ्या माहेरा वाट. चांगलं तिकडून तर इकडे आले नाही ना तुम्ही. मस्त वाजवतात. हां, कुठंच नाही घेतलं. माझ्या माहेराच्या वाटे लागल्या रे ठेचा. वाटेवरच्या दगडा तुले फुटली रे. आज माहेराले जाण झाली झाली. आमटे हो, एका तासापासून ओरडून राहिलो माझ्यासाठी टाळ्याने. त्या गावातला माणूस म्हणून टाळा वाजवता का? एक ताल असला पाहिजे. माहेराच्या वाटेने एखाद्या गरीब मुलीने जावं. कडेवर एक मूल असावं, हातात असावं आणि तिला ठेस लागावी एखाद्या दगडाची.
ठेस लागल्यानंतर तिने त्या दगडालाच विचारावं, तुला काही लागलं तर नाही ना, कारण तू माझ्या माहेराच्या वाटेतला दगड आहेस. बहिणाबाई म्हणतात, तू माझ्यावर नाराज नसला पाहिजे गड्या, तू माझ्या माहेराच्या वाटेतला दगड आहेस रे. माहेराच्या वाटेतला दगड जर मुलीला इतका प्रिय आहे, तर बहिणाबाई म्हणतात त्या मुलीला आपलं माहेर किती प्रिय असेल. सज्जनानो, मला हे सांगायचं होतं, एखाद्या वेळेला प्रारब्धवशात कोण श्रीमंत होईल आणि कोण गरीब होईल सांगता येत नाही. अन्न, मान आणि धन हे तो प्रारब्धा अधीन. श्रीमंत माणसाने जास्त उन्मत्त कधी व्हायचं नाही, कधी जिरेल सांगता येत नाही महाराज. आणि म्हणून प्रारब्ध महत्त्वाचं आहे, दैव महत्त्वाचं आहे. सांगतो मी उदाहरण सांगतो बघा, 2 उदाहरण सांगतो, मस्त ऐकताय गड्या तुम्ही. बरोबर 9 वाजता मला सुट्टी द्यायची आहे. वांगे तळून झालेत आहे ना, तळून झाले वांगे. मला तर येता येताच एखादं वांगं उचला वाटत होतं महाराज, पण आता लोक काय म्हणतील बुवा, म्हणून नाही उचललं. तळून तयार आहेत वांगे, आता फक्त टाकायचे आहेत, तयार झाले. काय सुंदर गड्या वांग्याची भाजी, वा काय बा, इतकी सुंदर बनवणं चालू आहे वांग्याची भाजी. तुम्हाला काय सांगा, हे GSP काय म्हणता, GSP काय असं IPS व्हायचं याला, IPS. टोपी घाल सरळ पहिले. मला लहान मुलं आवडत आहेत, त्याचं कारण मे महिन्यामध्ये मी बालसंस्कार शिबिर घेतो. आमच्या या वर्षीच्या बालसंस्कार शिबिरामध्ये 25,000 विद्यार्थी होते. असेच आम्ही 1 महिना कार्यक्रम न घेता फिरतो आणि 25,000 पुस्तकं फ्रीमध्ये दिले त्यांना, दरवर्षी देतो आम्ही. तुम्हाला 10-15 लाख रुपये खर्च मी या विद्यार्थ्यावर करतो बघा मे महिन्यासाठी. पोरांना संस्कार असणं महत्त्वाचे. नन्ना मुन्ना रानी हूँ, देश का शिपाई हूँ, बोलो मेरे संग, जय हिंद जय हिंद जय हिंद. क्या बात है. जय हिंद जय हिंद. रथ में मैं चलो ना डर डर के, चाहे मुझे जीना पड़े मर मर के. रसत में चलो ना डर डर के, चाहे मुझे जीना पड़े मर मर के. मंजिल में जाके नहीं लेना चाहिए दम, आगे ही आगे बढ़ाऊंगा कदम. दाहिने बाएं दाहिने बाएं. नन्ना मुन्ना रानी सिपाही, बोलो मेरे संग, जय हिंद जय हिंद जय हिंद. वाजवणार टाळ्या लेऊ नका. काय सांगत होतो, प्रारब्ध आणि दैव. मला अभंगाकडे घेऊन जायचं आहे आपल्याला. ताई राहू द्या, ताई झाले तीळ संक्रांत आता. वा रे वा, आता राहू द्या, सध्या राहू द्या, नंतर लावू नंतर. तीळ संक्रांती सण हा महिलांचा सण आहे पहा, बरोबर आहे ना. हो, महिलांनो जोराने आवाज द्या बरं एकदा मला. दिवाळी हा सण कोणाचा आहे? महिलांचा. म्हणा कोणाचा? महिलांचा. बहिरे आहेत का तुम्ही? नाही. मग दिवाळी हा सण कोणाचा आहे? महिलांचा. तीळ संक्रांती हा सण कोणाचा आहे? महिलांचा. आणि पोळा हा सण कोणाचा आहे? आता अशी मान हलवा, गब्दार मान हलवा. प्रारब्ध सांगत होतो मी तुम्हाला, दैव सांगत होतो मी तुम्हाला. सांगतोय असं म्हटल्या जाते, एक गरीब माणसाने एका माणसाला विचारलं,
श्रीमंत होण्यासाठी काय केलं पाहिजे? भयंकर त्याचं दैव झोपलेलं होतं. तो म्हटला लेका श्रीमंत होण्यासाठी असं काय करतो? समुद्राच्या काठावर राहतो ना, एक काम कर, समुद्रामध्ये मोती असतात, मोती, अशी डुबकी लागाव, खाली जाय आणि बस आंधोळी करून मोती घेऊन ये, तू श्रीमंत होशील. ऐका, मोती घेऊन ये, तू श्रीमंत होशील. महाराज तो निदैवी माणूस मोती काढण्यासाठी गेला. एक असं कवी असं वर्णन करतात की दलिंदर चले समंदर. दलिंदर, दलिंदर, दलिंदर म्हणजे ज्याचं दैव झोपलेलं आहे. दलिंदर चले समंदर, दैव निकले साथ. दलिंदर चले समंदर, दैव निकले साथ. आणि मोती के लिए डुबकी लगाई आणि शंख लगे हाथ. दलिंदर चले समंदर, दैव निकले साथ. आणि मोती के लिए डुबकी लगाई, शंख लगे हाथ. दैव झोपलेला. आता दैववान याला दलिंदर म्हणतात आणि जो दैवदान असेल त्याला शिकंदर म्हणतात. शिकंदर चले समंदर, नाही नाही नाही, शिकंदर चले तट्टी को. तट्टी उर्दू शब्द आहे, तट्टी को. शिकंदर चले तट्टी को, लोटा लिए साथ. शिकंदर चले तट्टी को, लोटा लिए साथ. आणि पानी के लिए लोटा बुड़ाया, मोती लगे हाथ. अन्न मान धन हे तो, आपण आलो. मला पुढचा भाग आपल्या पुढे असा मांडायचा आहे की तो अत्यंत महत्त्वाचा आहे. पारमार्थिक माणसं दैव कशाला समजतात आणि प्रापंचिक माणसं दैव आणि भाग्य कशाला समजतात? प्रापंचिक माणसं भाग्य त्याला समजतात महाराज की ज्याच्याजवळ पैसा जास्त असेल. प्रापंचिक माणसं भाग्य त्याला समजतात की ज्याचं घर मोठं असेल. प्रापंचिक माणसं भाग्य त्याला समजतात की ज्याचे मुलं चांगले असतील. प्रापंचिक माणसं भाग्य त्याला समजतात की ज्याच्या सुना चांगल्या असतील. प्रापंचिक माणसं म्हातारपणी भाग्य त्याला समजतात की म्हातारपणीसुद्धा ज्याची व्यवस्था घरामध्ये चांगली असेल. एखादा बघा बिगर व्यवस्थेचा माणूस श्रीमंत असूनसुद्धा त्याची व्यवस्था नाही, आणि एखादा माणूस गरीब असून जर त्याची व्यवस्था म्हातारपणी चांगली असेल ना, तर तो श्रीमंत बिगर व्यवस्थेचा माणूस त्या गरीब माणसाला म्हणते, काय करता रामभाऊ या श्रीमंतीचं या गाड्या घोड्याचं राव, वेळेवर चहा नाही हो घरात, नाही का? भाग्यवान आहात तुम्ही, गरिबी असूनसुद्धा तुमचे मुलं तुम्हाला विचारतात आणि वेळेवर सगळं भेटते. याचा अर्थ असा आहे की म्हातारपण ज्याचं चांगलं असेल त्याला दैव भाग्यवान समजतात लोक. सन्मित्रम, चांगला मित्र असेल तर भाग्यवान समजतात लोक. सुसुता, चांगले मुलं असतील तर भाग्यवान समजतात लोक. चांगलं घर असेल तर भाग्यवान समजतात लोक. पण काही ठिकाणी महाराज भाग्य नाही समजल्या जात. हो, चांगली सौभाग्यवती भाग्यवान असले का तुला बायको चांगली भेटली म्हणतो का नाही आपण? अरे म्हणतो का नाही? हो, तुला जोडीदार चांगला भेटला भाग्यवान. आमच्याकडचा एक माणूस शांडल घ्यायला गेला, मोरे महाराज. शांडल घ्यायला गेल्यानंतर त्याने विचारलं की बा शांडल पाहिजे आम्हाला एक. कोणासाठी पाहिजे? म्हणे आमच्या सौभाग्यवतीसाठी पाहिजे. सौभाग्यवती म्हणजे बायको. आमच्या बायकोसाठी शांडल पाहिजे म्हणे. तो दुकानदार म्हणते, भाऊ मग त्याचं माप लागेल ना. शांडल पाहिजे तर माप नाही लागणार का? तुमचं काय मत आहे? माप नाही लागणार? माप तर सांगा. त्यांनी सांगितलं, हे सकाळचं ताजं माप आहे म्हणे, पाठीवर माझ्या घ्या माप. तुम्हाला काहीच नाही समजलं का? दाखवा तुमची पाठ दाखवा. बस जाऊ द्या. आपण दैव त्याला समजतो महाराज की धन चांगलं असेल,
दारा चांगली असेल आणि पुत्र चांगला असेल. पण महाराज म्हणतात नाही, भाग्य तरी नो हे धन पुत्र भाग्य तरी नो हे धन पुत्र भाग्य तरी नो हे धन पुत्र भाग्य तरी नो हे जवळ आलो आपण आता. अर्थात धन पुत्र दारा हे चांगलं असणं याला तर काही दैव समजत नाही गड्या मी, महाराज म्हणतात. आता महाराजांना आपण असं विचारू की महाराज तुम्ही याला दैव समजत नाही, बंगल्याला दैव समजत नाही, धनपुत्र दारांना दैव समजत नाही, एवढा सन्मानराव समाजामध्ये त्याला दैव समजत नाही, एवढं मोठं पद आहे त्याला दैव समजत नाही, तर मग तुम्ही दैव समजता कशाला? बोला. जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची देवाचा पुतळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची देवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा. आणि कनाये माझे मना, आणि कनाये माझे मना, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची देवाचा पुतळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची देवाचा पुतळा, देवाचा पुतळा. आणि कनाये माझे मना, आणि कनाये माझे मना, हे मना. जाणे भक्तीचा जिव्हाळा, ज्याला भक्तीचा जिव्हाळा आहे ना तो दैवाचा पुतळा आहे. फक्त दैववान नाही महाराज, तो दैवाचा पुतळा आहे. आप्पा दैवाची पुतळे असतात बरं का. काही पुतळे आपल्याला सांगता येतात आजसुद्धा. एक पुतळा पंढरपूरला आहे, एक पुतळा आळंदीला आहे. पंढरपुरात जो निळा आहे ना तो कशाचा पुतळा आहे? पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा. पंढरपूरचा निळा हा लावण्याचा पुतळा आहे आणि आळंदीचा हा कैवल्याचा पुतळा आहे. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा. चैतन्याचा जिव्हाळा. बघा या जिव्हाळा याला इथं चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. आणि हा भक्तीचा पुतळा आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा आणि तोची दैवाचा पुतळा. झालंय किती? जिव्हाळा कशाला म्हणतात ते सांगतो. जिव्हाळा आपल्याला आहे असं नाही, पण जिव्हाळा नाही. लक्षात ठेवा, जिव्हाळा नाही. जिव्हाळा कशा? आपण भक्ती करणारेच, आम्ही सुद्धा आपल्यातच बरं का, आपण सगळे एकच आहोत. आम्हाला भक्तीचा जिव्हाळा किती आहे आमचं मन सांगते आम्हाला. तुम्ही भक्तीचा जिव्हाळा तुम्हाला किती आहे? जिव्हाळा कशाला म्हणतात हे ऐका एकदा, सांगतोय तुम्हाला. एक सुशिक्षित माणूस होता आणि सुशिक्षित माणसं कुठं डोकं लावतील काही सांगता येत नाही महाराज. त्यांनी डोकं लावलं. सुशिक्षितपणा हा ओळखायला येत असतो. एक सुशिक्षित माणूस बाजारात गेला आणि बाजारात गेल्यानंतर त्याला काही भाजीपाला घ्यायचा होता. त्याचं लक्ष टमाट्याकडे गेलं. असे लालबुंद टमाटे होते. 8-10 दिवसापासून त्याला गिऱ्हाईकच लागलं नव्हतं, ते आणखी लाल झाले होते. आणि या सुशिक्षित माणसाचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि सुशिक्षित माणसाने विचारलं, आजीबाई टमाटे काय भाव दिले? म्हटले साहेब 40 रुपये किलो दिले टमाटे. गिऱ्हाईक सुशिक्षित होतं आणि हे लोक ओळखतात की हे जरा सुशिक्षित आहेत. 40 रुपये किलो दिले. म्हटले टाका 5 किलो टमाटे. 5 किलो टमाटे घेतले. त्याच्या घरी थोडीशी पंगत होती
मग बटाट्याकडे लक्ष गेलं. बायकोने बटाटे सांगितले होते. बटाटे काय भाव दिले? म्हटले साहेब 30 रुपये किलो दिले बघा बटाटे. मग असं करा 10 किलो बटाटे टाका. सुशिक्षित माणूस होता. 10 किलो बटाटे घेतले. तुमच्या लक्षात आलं ना? मग कांद्याकडे लक्ष गेलं. कांदे काय भाव दिले आजीबाई? म्हणजे 20 रुपये किलो दिले साहेब. मग असं करा ना 10 किलो कांदे टाका. 10 किलो त्याच्यात कांदे घेतले. नंतर वाळलेल्या मिरच्याकडे लक्ष गेलं. वाळलेल्या मिरच्या काय भाव दिल्या? 40 रुपये पाव. द्या म्हटले, अर्धा किलो मिरच्या द्या. त्याच्यावरून मिरच्या बांधल्या आणि त्याने ते गाडीत ते गठोडं उचललं महाराज. आणि पैसे देताना ते म्हातारी म्हटली की जरा सुशिक्षित दिसता साहेब. वारे वा, तुम्ही कसं काय ओळखलं मी सुशिक्षित आहे म्हणून? मी सुशिक्षित आहे तुम्ही? वारे वा अजिबाई, तुम्ही ओळखलं आहे मी सुशिक्षित? हां, मग MA PhD सगळं झालेलं आहे आपलं, सगळं शिकलो आहे आपण, सुशिक्षित आहोत. तुम्ही कसं काय ओळखलं? नाही म्हटलं साहेब, पहिले टमाटे त्याच्या उरावर बटाटे टाकले तुम्ही. तुमच्या आता लक्षात आलं सुशिक्षित. पहिले टमाटे त्याच्यावर बटाटे कांदे टाकले साहेब. हे सुशिक्षित माणसाचंच लक्ष नाही ना सगळं. सुशिक्षित माणसाने डोकं लावलं. डोकं लावल्यानंतर त्याच्या घरामध्ये एक शोकेश होतं. त्या शोकेशमध्ये काचाची पेटी होती. त्या काचाच्या पेटीमध्ये रंगबेरंगी मासे होते. इकडून तिकडे फिरत होते. हा सुशिक्षित माणूस चहा घेत होता. त्याचं लक्ष त्या माशाकडे गेलं. तो म्हटला काय मूर्ख आहे मी इतका शिकलेला असून सुद्धा? अरे विकतचे मासे 25-30 हजार रुपये घालून आणले फुकटच्या पाण्यात. मी मूर्ख नाही? म्हटले आता हे मासे 25 हजाराचे मासे फुकटच्या पाण्यात आपल्याला ठेवायचे नाही, आता तुपात ठेवायचे. तुपात ठेवायचे. आणलं तूप त्याने, सोडलं त्याच्यात. एकदा गेले खाली ते, जो वर आले तर खाली गेलेच नाही. तुमच्या लक्षात आलं? पाणी हुनी बहुवे तुपी गुणकी लाहे, परी मिना काय होई असने तेथ किंवा जिव्हाळा तेथ. पाण्यापेक्षा तूप मौल्यवान असलं तरी माशाला मात्र त्याच्याबद्दल जिव्हाळा नाही. माशाला फक्त आणि फक्त पाण्याबद्दलच जिव्हाळा आहे, लक्षात ठेवा. पाण्याच्या बाहेर मासा काढला रे काढला की तो मेल्याशिवाय राहत नाही. याला जिव्हाळा म्हणतात. याला जिव्हाळा म्हणतात. याला जिव्हाळा. जो भक्तीपासून बाजूला गेला रे गेला की त्याचा प्राण गेल्याशिवाय राहत नाही, याला जिव्हाळा म्हणतात. आईचा मुलाबद्दल असतो तो जिव्हाळा. आमचा एक वृद्धाश्रम आहे. तुम्ही कधी बीडला गेलात तर पालीच्या घाटाच्या खाली मोरेश्वराकडे रस्ता जातो. तिथं जवळजवळ आता 22-23 वृद्ध आहेत आणि एक मुलगा आणि एक माय. मुलगा पागल होता. आमच्याकडे 325 पागल लोक आहेत तसे, पण हा वेगळा विषय आहे. मुलगा बिचारा विकलांग होता, पागल होता आणि तो तिथं आला म्हणूनच काही दिवस जगला पा. आणि त्याच्या 2 रूम होत्या. एका रूममध्ये माय राहत होती, एका रूममध्ये मुलगा राहत होता. दोनाची व्यवस्था आमचा आश्रम तिथं करत होता. पण ज्या वेळेला त्या आईला समजलं की आपला मुलगा गेला, अर्ध्या तासात माय मेली महाराज. याला जिव्हाळा म्हणतात. याला जिव्हाळा म्हणतात. मुलाचा निरोप समजल्याबरोबर जे अर्ध्या तासात आपले प्राण सोडते ना, ती माय आहे आणि तो मुलाबद्दलचा जिव्हाळा आहे. आणि असा भक्तीबद्दलचा जिव्हाळा ज्याच्या जीवनामध्ये आहे तो दैवाचा पुतळा आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, आणि कनये माझ्या मना हो का पंडित शहाणा. जिव्हाळा नसेल ना तर किती चांगलं कीर्तन करू द्या, महाराज म्हणतात माझ्या मनात नाही बसणार तो. भक्तीबद्दल जिव्हाळा नसेल ना तर किती मोठा पंडित असू द्या, माझ्या मनात नाही घेणार मी त्याला कधी. भक्तीबद्दल जिव्हाळा नसेल ना तर तू का किती मोठा असला तरी जा, तू तुझ्या घरचा असेल, माझ्या मनात तू बसणार नाहीस. माझ्या मनात तो बसेल की ज्याला भक्तीचा जिव्हाळा असेल. जाणे भक्तीचा जिव्हाळा, याला जिव्हाळा म्हणतायत. तोची दैवाचा पुतळा, आणि कनये माझ्या मना हो का पंडित शहाणा. नामरूपी जडले चित्त, 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 नामरूपी जडले चित्त.
दैवाचा पुतळा. भक्ती कशाला म्हणतायत? नामचिंतन म्हणजे भक्ती, चिंतन भक्ती नाही का, सेवेला सुद्धा भक्तीच म्हणतायत. आणि म्हणून नामरूपी जडले चित्त, भगवंताच्या नामामध्ये आणि रूपामध्ये ज्याचं चित्त जळलेलं असेल म्हणजे लागलेलं नसेल बरं का, ते एक झालं असेल. अग्नीतून तुम्ही लाकूड बाजूला करू शकत नाही आणि लाकडातून तुम्ही अग्नी बाजूला करू शकत नाही, लक्षात ठेवा. लाकडामध्येच अग्नी असतो, त्याला तुम्ही वेगळं करू शकत नाही. अग्नी आणि लाकूड जसं एक आहे, तसं ज्याचं चित्त ज्या ठिकाणी जडलेलं आहे, नामरूपी जडले चित्त, त्याचा दासमी अंकित. फक्त दास नाही, अंकित दास आहे. अंकित दास तो असतो की ज्या वेळेला आवाज दिला त्यावेळेला जो येतोय ना, तो दास अंकित आहे. दुसरे दास वेगळे आहेत, दुसरे फक्त ड्युटीपुरते असतात, नंतर नसतात ते आपले, नाही का ते. पण जो दास आहे ते ज्या कामावर असतात तेच काम करतायत, पण जो सगळे कामं करतो तो अंकित दास असतो. त्याला कोणचंही काम सांगा, स्वयंपाकाचं काम सांगा, तो स्वयंपाक करतो. पाणी आणण्याचं काम करा, पाणी आणतो. झाडून काढायचं काम सांगा, झाडून काढतो. अहो, एक माणूस झाडत होता, त्याला विचारलं, गड्या चांगलं झाडतं रे तू, वहिनीला चांगली मदत करतो झाडताना. तो म्हटलं, ती नाही का मला भांडे घासताना मदत करत. म्हणजे भांडे याच्याकडेच होते असं म्हणायचं मला. अर्थात हे जाऊ द्या, पण मला असं वाटतं की जो अंकित दास त्याला म्हणतात की ज्या वेळेला आवाज देईल त्यावेळेला जो उभा असतो त्याला दास अंकित म्हणतात. नामरूपी जडले चित्त महाराज म्हणतात, त्याचा दास मी अंकित, आणि मी त्याचा अंकित दास आहे. आणि शेवटी महाराज असं म्हणतायत, पंडित हा शुद्ध असेल असं नाही, शहाणा हा शुद्ध असेल असं नाही, विद्वान हा शुद्ध असेल असं नाही, पण जो नवविधा भक्ती जाणतो ना, तोच खऱ्या अर्थाने शुद्ध असतो. अभंगाच्या शेवटच्या चरणात नामरूपी जडले चित्त. तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध,
ज्ञानेश्वर माऊली